शरद पवार हे आमच्या हृदयात कालही दैवतच होते आणि आजही दैवत आहेत, याबद्दल दुमत नाही. अर्थात ते आमच्या मनात आहेत. त्याचं भांडवल करण्याचा विषयच नाही. त्यांची सभा राजकीय आहे आणि त्यामुळेच त्यांच्या सभेला मी कधीही जाणं उचित होणार नाही. वैयक्तिक काम असेल तर विषय वेगळा, असे प्रतिपादन चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी केले. नामदार अजित पवार यांच्या जनसंवाद दौऱ्यानिमित्त त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पवार साहेब आमच्या हृदयात कालही दैवत आहे, आजही दैवत आहे. ह्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. अर्थात ते आता आमच्या मनापुरतेच आहे, हो राहतं. जिथे हृदयात असतात तेवढं त्याचं भांडवल करणं किंवा ह्याचं कधीच मी, आता तुम्ही विचारलं म्हणून या विषयावर आलो. परंतु ही सभा त्यांची पूर्णपणे राजकीय आहे आणि ज्यावेळी राजकीय सभा असेल त्यावेळी मी तिथं जाणं कधी उचित होणार नाही. वैयक्तिक काम असेल, संस्थेचं असेल, त्यावेळेचा विषय वेगळा आहे. त्यामुळे तो असं काय विषयच नाही ना की त्याला नको ना संभ्रम निर्माण करतायत. हे कालच्या ह्याचे विषयच नाही. माझा मुलगा शरद पवार यांना भेटला तो केवळ शैक्षणिक कामासाठी, असाही खुलासा त्यांनी यावेळी केला. पण तो माझा मुलगा पवार साहेबांना भेटायला गेला होता तर शैक्षणिक दृष्ट्या गेला होता, तो काय पॉलिटिकल. ते त्यांनी जे बोलले की आमच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं कोणतरी काम करतं असं मला कोणतरी म्हणाले, हे ते बोलले. नाही असं नाही. तर मी म्हणतो हे छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या छोट्या गोष्टी कुठंतरी उगाच त्याची पब्लिसिटी करणं किंवा तशा पद्धतीने करणं असं कोणी नाही, ज्यावेळी अशी हेच नसतं ना. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.